वळणावर मृत्यूशी झुंज, पण प्रवाशांचे नशीब बलवत्तर. मोरगाव निलज मार्गावर एसटी बस व टिप्परची जोरदार टक्कर. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव निलज मार्गावरील रामघाट जंगल परिसरातील शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि मुरुम भरलेल्या टिप्परमध्ये भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टिप्पर चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH40Y5632 क्रमांकाची दिनकरनगर साकोली मार्गावरील एसटी बस निलज मोरगाव मार्गाने प्रवास करत होती. त्याचवेळी MH35AJ5540 क्रमांकाचा मुरुम भरलेला टिप्पर रामघाट जंगल परिसरातील वळण मार्गावरून वडणकडे जात होता. रस्त्यावरील तीव्र वळणामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक आणि बसमधील प्रवासी काही काळ घाबरून गेले. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस रस्त्याबाहेर न गेल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात टिप्परच्या पुढील भागाचे तसेच एसटी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी टिप्पर चालकाला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान जंगल परिसरातून मुरुम वाहतूक करणारा संबंधित टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. रस्त्यावरील धोकादायक वळणे, वाहनांचा वेग किंवा निष्काळजीपणा यापैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर रामघाट जंगल परिसरातील धोकादायक वळणांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वाढती जड वाहतूक आणि वारंवार घडणारे अपघात लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.